सबको सम्यक न्याय दो। भारत के संविधान से हम दुनिया को चला सकते हैं, दुनिया में सबको न्याय चाहिए कि नहीं। और इसी न्याय को, सम्यक न्याय को, सत्यमेव जयते को सरकार खत्म कर दिया है और मनुस्मृति लागू करना चाहती है और हमारे लोगों को अछूत बनाना चाहती है। तो हमको संविधान बचाना होगा ना, बचाना होगा ना। तो भैया बोलने से पढ़ना भी होगा ना। जब तक ये बच्चे पार्लियामेंट में पढ़ लिख कर नहीं जाएंगे तब तक संविधान नहीं बेचने वाला है। इसीलिए प्यारे बच्चों, कलाम साहब को सलाम करना और मोदी जी को चुनौती करना कि सत्यमेव जयते की रक्षा करो। सत्यमेव जयते का मतलब क्या हुआ? नमो तस्या भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य अत्यदीपो भव। तुम अपने प्रकाश से स्वयं प्रकाशित बनो। सत्यमेव जयते, सत्य के रोशनी से जलो, सबको सम्यक न्याय दो। समझ में आ गया ना। तो संविधान को बचाने के लिए क्लास लगाया गया है। तो ये हुआ नमो तस्य का। नमो तस्य के बाद बाबा साहब ने फिर रत्न को सीखा। फिर रत्न को क्या आप लोग पाली में बोलते हैं? ध्यान से सुनो, भूलना नहीं। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। बुद्धि बुद्धि धम्मं शरणं प्रकृति पर्यावरण, संघं शरणं गच्छामि समाज। बुद्धि, प्रकृति और समाज की रक्षा करो। हम अपने बुद्धि को नहीं बचाएंगे ना तो बुद्धि बड़ा खतरनाक है। ये ध्यान गई तो जाएंगे। बुद्धि से गलत काम करोगे तो पिटाई होगी नहीं। बुद्धं शरणं गच्छामि को बचाना पड़ता है, बचाना पड़ता है। बुद्धि का सदुपयोग करना पड़ता है। उसी को बोलते हैं बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि का मतलब प्रकृति के साथ चलो, पर्यावरण की रक्षा करो। जल है तो जल है, सुनते हैं जल वाला लिखता है ना, जल को बचाओ, एक पानी में बर्बाद मत करो। जल है तो ये नेचर है, प्रकृति के साथ। प्रकृति के साथ नहीं चलेंगे बारिश बंद हो जाएगा। हम का मतलब नेचर के साथ चलो, नेचर की रक्षा करो। और संघं शरणं गच्छामि का मतलब होता है संघ के साथ चलो, संघ का रक्षा करो, समाज की। हमारा जन्म क्यों हुआ है? समाज के लिए हुआ है। यही चीज रखना, बुद्धि, प्रकृति और समाज। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। इसको क्या बोलते हैं? बुद्धि, प्रकृति और समाज की। समझ रहे हैं? समाज और बुद्धि, प्रकृति की रक्षा करने के लिए बाबा साहब ने पंथी का आरक्षण बनाया है संविधान की किताब। तो मेरे हाथ में फिर 5वीं उंगली है ना, इसी को बचाना पड़ेगा। मोदी जी को बचाना पड़ेगा। क्लास में पढ़ता हूँ मैं, अभी स्टडी कर रहा हूँ। हमको ये कार्यक्रम बहुत अच्छा लगा, इसलिए आपका बहुत धन्यवाद। अर्पण करता हूँ ये कार्यक्रम करने के लिए। हमारा बंता जी को बहुत बहुत वंदन करता हूँ। साधुवाद, धन्यवाद। और कुछ बोलेंगे? और कुछ नहीं। ठीक है, बैठो। नमामि नमो धम्मं नमामि, नमो संघं नमामि, नमो भीमं नमामि, नमो धम्मं नमामि, नमो संघं नमामि। मैं पहले आप बंते जी को मैं अनंत चिरवणी करता हूँ और आपको मैं अनंत भावपूर्ण अर्पण करता हूँ। साधु साधु। अब तक सब कन्नड़ बोलो। थोड़ी कन्नड़ बोलो, थोड़ी हिंदी बोलो। आप बिहार से सिद्धार्थ बौद्ध ट्रस्ट कमेटी का मेंबरशिप हो और सब गांव-गांव के डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का परिवर्तन करण्यासाठी और माता रमाताई का प्रशिक्षण प्रसारण करने के लिए सब गांव-गांव
घूमते घूमते आ रहे। आप आज इंडी तालुका बीजापुर जिले का झड़की गांव को दोनों बंते जी आए हुए हैं और आप सबको बोल दिया है। क्या क्या बोल दिया है समझ में आ रही है? हाँ, आपको बोले हैं तुम अच्छा तरफ से शिक्षण बनाए, शिक्षण पढ़ाओ, आगे बढ़ाओ और राष्ट्रपति अब्दुल कलाम साहब का हिस्ट्री क्या है वो सब पढ़ाने के लिए तुमको सोच रहे हैं। आप सब भी माननीय बंते जी ने क्या बोले हैं वही प्रमाणे सब तुम मान करके आगे बढ़ाने का कोशिश करते करको मेरे को भरोसा है। ठीक है? और आगे का कोई बंते जी आओ, भिक्खू ने आओ, श्रमण आओ, सब आएगा तो उसको मान देन करने कर को आप सब आगे बढ़ते करके मैं आपको सोच रहा हूँ। और बात ठीक है ठीक है, ಕನ್ನಡ बोल दूँ? हाँ थोड़ा कन्नड़ में बोलो। ಇಲ್ಲಿ ತನಕ ಬಿಆರ್ ಗ್ರಾಮದ ಸಿದ್ಧಾರ್ಥ ಟ್ರಸ್ಟದ ಮೆಂಬರ್ಶಿಪ್ ಆಗಿರುವಂಥ ಇಬ್ಬರು ಬಂತೇಜಿಗಳು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದಿರ್ತಾರೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಜಳಕಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಭೀಮ್ರಾವ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಹೆಸರ ಮೇಲೆ ಏನಿದ್ದಂಥ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೆ ಮನ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗುವಂಥ ಕೆಲಸ ಅವರು ಈಗ ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರ. ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಬಾಬಾ ಭೀಮ್ರಾವ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ, ಆದರ್ಶ, ತತ್ವ, ಆಮೇಲೆ ಸಂವಿಧಾನ ಬರಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಆಗ್ಯದ ಅನ್ನೋದು ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿದ ವಿಷಯನೇ ಅದ. ಈಗ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ನೀವು ಚರಿತ್ರೆ ಹೋದ್ರೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಈಗ ಅವರು ಪೇಪರ್ ಬರ್ಕೋತ ಪೇಪರ್ ಅವ್ರು ಮಾರ್ತಿರು, ಪೇಪರ್ ಮಾರೋದು ಆಯಿತು, ಬರೆಯೋದಾಯ್ತು, ಬರ್ಕೋತ ಕಲಿತು ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಆಗಿ ಹೋಗ್ಯಾರ. ನೀವು ಯಾಕೆ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರ ಅವ್ರು ನಿಮಗೆ. ನೀವು ಏನು ಹೇಳಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ತಲಕಿಸಿದ್ರಿ ಏನಾಯ್ತು ಅರ್ಥದು? ನೀವು ಎಲ್ಲಿ ತನಕ ಓದೋದಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ತನಕ ನೀವು ಸುರಸೋಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ತನಕ ಈ ಸಮಾಜ ಸುರಸೋಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ತನಕ ಈ ಸಮಾಜದ ಏನೇನೇನೋ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ನೀವು ಯಾವಾಗ ನಿಮ್ಮ ಕಾಲ ಮೇಲೆ ನಿಂತು ನೀವು ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ನೀವು ಸಮಾಜದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಗೆ ಅರಿವು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಅಂದು ಈ ಸಮಾಜ ಸುರಸಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ತನಕ ಈ ಸಮಾಜ ಸುರಸಲ್ಲ. ಈ ಸಮಾಜದಾಗ ಯಾರ್ಯಾರು ಬರೋದಿಲ್ಲ. ಇವತ್ತೇನೋ ಬಂದರು ಮುಂದಿನ ಬಂತೇಜ್ ಬರ್ಬೇಕಾರೆ ಅನಿಸ್ತಾನೆ ಇಲ್ಲಿ, ಮುಂದೆ ಯಾರು ರಾಜಕೀಯ ಲೀಡರ್ ಬರ್ಬೇಕಾರೆ ಅಂತಾನೆ. ಜಳಕಿ ಅಂತ ಸುಮಾರು ಓಣಿ ಯಾವ ದೇಶದಾಗ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನು ಅದು ಬೇಕು ಇದು ಬೇಕು ನೋಡ್ರಿ, ನಿಮಗೆ ಬಿಟ್ಕೊಟ್ಟು ವಿಷಯ ಯುವಕರಿದ್ದೀರಿ ನೀವು. ಹಾಂ, 35 ಮನೆ 35 ಮಂದಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು, 35 ಮಂದಿ ಗಂಡು ಮಕ್ಳು ಬರ್ಲಕ್ಕ ಬೇಗ ಬೇರೆ ಬಂದ ಎಲ್ಲರೂ ಯಾವಾಗ ರಾಂಡಿ ಗಾಲು ಕುಣಿಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ನಾವು ಮಂದಿ ಮನೆ ಎಲ್ಲ ಓಡಾಡಿ ಹೋಗ್ತೀರಿ. ನಮ್ಮ ಮನೆ ಹಿಡ್ಕೊಂಡೆ ನಮ್ಮ ಮನೆ ಸುಳ್ಳು ಮಕ್ಳಿಗೆ ಮೊದಲು ಓಡಿ ಹೋಗಿ ನಿಂದಿರ್ತಾರೆ. ಆ ದೇಶ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ನಾವು ಯಾರಿಂದ ಬದುಕ್ತೇವೆ, ಸಂವಿಧಾನ ಯಾರು ಬರ್ದಾರ, ಯಾರು ಕಾನೂನು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟರ ಅನ್ನೋಂಥದ್ದು ಅರಿವು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಇರಬೇಕಿಲ್ಲ ಸಮಾಜದಾಗಿದ್ದವ್ರು ನಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೆ. ಹಾಂ, ಬೈತಾನತ್ತೀರಿ ನೀವು. ಯಾಕೆ ಬೈಬೇಕು, ಯಾಕೆ ಬಿಡಬೇಕು? ಎಲ್ಲವ ಕಲ್ಲವ ಮಲ್ಲವ ಬೀರಣ್ಣದೇವರ ಮಾಳಿಂಗರ ಬಂದು ನಮ್ಗೆ ಕೊಡ್ತಾರ? ನಮ್ಗೆ ಯಾರು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾರ? ಸಂವಿಧಾನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸಂವಿಧಾನ ಬರೆದವ್ರು ಯಾರು? ಹಾಂ, ಇವತ್ತು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಸಂವಿಧಾನ ಬಿಟ್ಟು ಏನಾರು ಮಾಡಿ ನೋಡಿ ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ಬೇಡಿಸ್ಕೊಂತಂದ್ರೆ ನಾನು ಹೇಳೋದು ಕೇಳ್ತೇನೆ ನಿಮ್ಗೆ. ಯಾರಿಗಾರು ಯಾರು ಬೇಕಾರೆ ಇವರೇ ನೋಡ್ರಿ ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ನಿಮಗೆ, ಬಡಿಗೆ ಆಡಿಸ್ತಾರೆ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗೆ. ನಮ್ಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಟ್ರ, ಕಲೀಲಿಕ್ಕೆ ಪೆನ್ ಕೊಟ್ರ, ಕಾಗದ ಕೊಟ್ರ, ನಾವು ಯುದ್ಧ ಮಾಡೋದು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಬಂದೂಕ ಪಿಸ್ತೂಲ ಕೊಡ್ಲಿ ಬಡಿಗೆ ಏನೂ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ನಮಗೇನು ಬೇಕದ ರಮಾತಾಯಿ ಅನ್ನುವಂಥ ಮನೋಭಾವ, ಭೀಮ್ರಾವ್ ಅನ್ನುವಂಥ ಬುಕ್ಕ, ಕಲಾಂ ಅನ್ನುವಂಥ ಪೆನ್ನ, ಇವು 3 ನಂಬರ್ ಇರಬೇಕು. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ 3 ಮಂದಿ ಗುರುಗಳಾಗ್ಯಾರ. ಯಾರಾಗ್ಯಾರ ಅವ್ರು ಗುರ್ತದ? बाबा साहब अम्बेडकर 3 आदमी गुरु हो गए हैं। पहले बुद्धा, 2 नंबर कबीरदास, 3 नंबर ज्योतिराव फुले। यानी तीनों का दर्शन में, मार्गदर्शन में बाबा साहब अम्बेडकर संविधान लिखा हुआ है। ये आपका प्रस्तुत है, ये लेखन है, ग्रंथ भी है। पढ़ने वाला तो पढ़ो, ನೀವು ಯಾರು ಓದೋರಿದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಅವೆಲ್ಲ ಚರಿತ್ರೆ ಓದ್ರಿ. ಅದರ ಸುಳ್ಳದು ಸತ್ಯದ ಅಸತ್ಯದ ನಿಮಗೆ ಗುರ್ತ